जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय भावांनो आणि बहिणींनो. तर आज आपला बेत होता लिंबाचं लोणचं. तर तुम्ही बघू शकता आता 1 किलोच्या पुढे लिंब आहे आणि लिंब पूर्णपणे पिवळ्या कलरचे पाहिजे बरं, हिरवे नको त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण ते कापून घेतले. एका लिंबाच्या 4 फोडा केलेल्या आहे आणि प्रत्येक फोडीमधलं बी काढून घ्यायचं आहे. आणि आता हा मसाला आहे जो तुम्ही आंब्याला जो मसाला घालता, आंब्याचं जे लोणचं करता कैरीचं, तर तोच मसाला तुम्हाला वापरायचा आहे, बाकी काही नाही. आता हा लसूण घेतला आहे, तर ते लसणाच्या आपण पाकळ्या नाही काढलेल्या आहे बरं का. आणि आता ही अख्खी मिरची, तुम्ही बघा हे मसाल्याचं म्हणजे कसं केलं आहे नियोजन. हे वरी मीठ आहे, खाली मसाला आहे, नंतर मीठ आहे. आणि ही जाड मिरची दळलेली मिक्सरमधनं, अख्खी मिरची थोडीशी अशा प्रकारे काढून घ्यायची. आणि हे तेल आहे पूर्ण गरम तेल, हे एकदम गरम. आता हे बघा, या ज्या लसणाच्या पाकळ्या आहे, आधी त्या लसणाच्या पाकळ्यामध्ये आपण थोडं अशा प्रकारे ओतून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला आधी लसूण पूर्ण परताला गेला पाहिजे. आणि त्या लसणाच्या वरचे कातडीने काढायचे, कारण मग लसूण सडत नाही नंतर. ते प्लेटमध्ये काही हे होत नव्हते, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट आता कढईमध्ये टाकून घेतली. कढईमध्ये मस्त तळून निघतं आहे बघा. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले. लसणाच्या पाकळ्या पूर्ण एक 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 करून काढून घेतल्या आहेत. आणि आता हे मसाला जो दिसतोय, आता आधी आपण मिरचीवर तेल ओततोय, पूर्ण मसाल्यात नाही. पूर्ण मसाल्यामध्ये जोपर्यंत तेल कोमट होत नाही तोपर्यंत ओतायचं नसतं. आपण आधी ज्या मिरच्या होत्या अख्ख्या, आधी आपण त्या मिरचीवर ओततोय. मसाला पूर्ण बाजूला आहे, आपण पूर्ण मसाल्यात नाही. आणि आता जी अख्खी मिरची दळलेली होती बघा, त्या दळलेल्या मिरचीमध्ये आपण तेल ओततोय आता थोडंसं, म्हणजे ती मिरची परतली पाहिजे आपली. हे बघा अशा प्रकारे. आणि ती मिरची ना आपण त्या मसाल्यात ओतून घेतली. आता पूर्ण मसाल्यात पण नाही कालवली अजून. हे बघा अशा प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे. आता तेल आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता पूर्ण मसाल्यामध्ये तेल मिक्स करतोय. तुम्ही जे ह्या कैऱ्याच्या लोणचीला जे वापरता, जे मसाले, जे काय कोणी खार म्हणतं, तोच खार तुम्ही वापरायचा आहे, बाकी काहीच नाही. फक्त ही अख्खी मिरची वगैरे लसूण वगैरे टाकायचं आहे, दळलेली मिरची, म्हणजे लोणचं हे मस्त झणझणीत होतं. हे बघा आता पूर्ण तेल याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. तेल 1 ते 1.5 किलो लिंबाला आपण पावशेरच्या वरी तेल घातलं आहे बरं, थोडंसं पावशेर आणि एखादी वाटी वरती घालायचं आहे. आता ते मसाला गार होईपर्यंत आपण आहे ना लिंबाला हळद आणि मीठ लावून घेऊ, म्हणजे तोपर्यंत त्याचं पाणी निथरतं. गरम मसाल्यामध्ये लिंब सोडायचे नाही आपल्याला. आता याच्यामध्ये हळद टाकून घेतली आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवू, म्हणजे तो मसाला गरम होईपर्यंत आपलं लिंब ते होणार आहे. आता बघा मसाल्यामध्ये आपण लिंब काढून घेतले पूर्ण, म्हणजे हे लिंब आपण 1 ते 1.5 घंटा हळद मीठ लावून ठेवले होते आणि त्याच्यानंतर आपण कढईत त्या मसाल्यामध्ये कालवून घेतलं आहे बरं का. कारण मसाला पूर्णपणे गार होऊ द्यावा लागतो, गरम गरम याच्यामध्ये नाही चालत, नाहीतर लोणचं खराब होतं.